लोकांनी काय आम्ही काम नाही म्हणली आणि हेम नाही भाषला जन्म दौडाला तेच फोक्समा देव हाय पोशीला का त्यांची कामना काय आता दिले हो आया बकरी शिमगाला काय देवा बा फटाफट द्या ना तर मात्या किती मला घ्यायची आज नको साहेब बाबा ऐक ना हा ये मसून 2-1 रुपये राखी थांबू हा कजा आणि मला सुट्टी होईल तर 5 रुपये पोचायला ती मला फोन करतो तो मग 1 किलो ते दोरा देईल ओवाई खंड में 1 किलो दोरा अर्धा किलो तूने पोसा ने बेंडला बांधू और अर्धा किलो वदिल ना कोई नवराज ने बेंडला बांधू अजय बराबर करू ले गणा ना हां बराबर आहे किसा कर बराबर इशा करूला हे मग एक जो नोट खाली हवी तर फटफट आहे आवाज आणि फरवीट आवाज आहे कॉम्प्लेट हा इशा इथं आता पैसा दिली इकडे तिला बराबर घोडा घोडा चालो चल माफी मांग दादीला बराबर सांग हां माफी मांग हात जोड आता तो आगडली झाली दिसला आता त्याला काय देणार वॉचमॅन होतो पोळी जायचं जबाबदारी कोणानी झोडू नका हा तू आगडं घालून नका दूर झालं तुझी भाषण काय जा बोल ना तू बोल ना हात जोड ना आगडं घालून बसलं बोल 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 ना बोल ना काय क्रिकेट खेळतास का हा बेट इस्टोमडा माफी मांग माफी मैं वानू मैं वानू अजून ना मैं वानू तर तू सांग तिच्या तर सांगा मैनी वानू मैं नाही वानू पाटील साहेब भूल कोण करणार वानू लोक काय सांग काय सांग मैनी वानू तू वानू अक्षरा तुला मी हानू मै मननी वानू आजपासून माँ कसम खा माँ कसम खा ये गाँव में हमारे गाँव में मला तो ये गाँव में माईन पण मानी बाई को सोडी माने बाई को सोडी दिन कजा येनी तुनी बाई को सोडी दे येने बाई कसे मागला आता मला मानी बाई को सोडी दे योय तर सांगा तिची अरे तो पूरा शब्द ऐक ना मानी बाई को सोडी माने बाई को सोडी मग दुसरे बाईला हेरणार नाही कजरा तिकडून सामे म्हणजे आणि तर काय डोळा लागला दे तिने काढना 2 किलो तर काढी ना अरे तुला मजा आहे डुबुडुब करस हे माने बायकोला सोडी माने बाई को सोडी मग दुसरे बायकोला हेरणार नाही मग दुसरे बायकोला हेरीन तुला लाज भी जखा नाही लागत लाला थोडा जो भूल करणार तरी जो दुसरे से बायका सला हेरहस तुम्ही तर सांगा हेरणार नाही करणार नाही आज भी नाही आज भी नाही सकाळी भी नाही नक्की नाही काय रोज नाका डोळा लावे तू जरा गरम होई ना बरं गेला जरा लाल कर त्यांनी काय पाटील कारभारी सरपंच से मजाक उडवहस सरपंचावर उडहस मजाक सरपंचावर उडहस भान मी तुला भान आहे का हो का आम्ही कोण पुण्याकडे उभा माणसा सत्तावाला या सटावाळा अरे भाई सत्ता आता तीच ना सटा जुगार सत्तावाळा माफी मांग रिपीट कर नाही हरणार मा कुणाला कजा आणि त्या पोरा कोण तुला
दाजी आता म्हणून कोणाला नाही येणार या पोसा कोणाने बोलावा बायको आणि ते तिला महिना हात पोसा मला परिवार तर माहेरीन सांग ना हा आमने बायकांनी हेरला पुन्हा तुला हे तुमने बायका नाही हेरत काय बायका कधी सांगू नका त्याला एकदम हाऊसफुल हे मिठाईवाला माणूस हा नाही हो. शिनोडियो हिजोडियो थोडा ना पाटील हिजोडियो त्याला रिपीट कराव माफी माफी जी चालू करेल ती रिपीट कराव बोलून लाव त्याला मला पगार देत आहे पण चाळकला नाही तर अर्धा अर्धा तुटक तुटक होईना ना बोलायला लाव त्याला 61 जून हाय सांगू मावानो मावानो आजपासून ये गाव मा येईन पण मानी बायको सोडी मानी बायको सोडी मा दुसऱ्या बायकासाला खराब नजर हेरणार नाही दुसऱ्या बायकाला खराब नजरे नाही हेरणार आज भी नाही सकाळ भी नाही परवा भी नाही अनरवा અને માં બાઈ તેલા બાઈ बाई त्याला बाई आई तेला आई आई त्याला आई ईशा मानीन ईशा करे अखेसाला मानीन बायकोसला आई सांगशी का बायकोसला बायको सांगतो आणि आता माफी माग भूल करायला आता होता वादा नाही राहणार आता माफ शोधो फटाफट बोल माफी माग लोक सापो હવે પછી आता माईशा नाही करणार आणि 1 लाख रुपये हवात का चालेल ना तिकडनं आपल्याला आता शिक्षा बराबर मिळेल. हा अभिमान नाही करणार दुसऱ्याला पण लागत मा शिकवीन काय पैसा नको करते हा मागा ईशा कर जायचे गेट लॉस नजे दोंडेला बोलाव दोंडे मामा पहिला सांग त्याची पोशी हा त्यावर काळजी राखूला पड या ध्यान नाही देत ना એટલે पोशी ईशा करते हा आईस बास खरेखर पोसा ध्यान देवला पड याला सांग बरोबर काय ध्यान दिला मामा आज तू मला मामा असं हस तरी पण तुला मामा सांगला मला इजप लाग हो अरे एक पोशी हवी का 2 हवा बारीक बनवाय त्याला चांगलं तिथे शिकवला पण हो एक उतर ते ठेव हे बाहेर समोर थांब. हा बारीक हवा जागी हे बारीक सोड हवा तो त्याला किशा करी वळूला ती बारीक बनवाय वळूला पडो एकदम ती सोड मोठा वाहत ना मांगाठून तुम्ही जिशा वळवशा तिशा वळणारी मुठी जाईल पण वळ मी હવે પોસા હવા का पोशी हवी હવે એક પોસા का पोशी आईस बा शिशा लागता हा का पोसा होईल तो माना काम करील અને आई सांगा पोशी होईल तो माना काम करील અને માં તેલા ભણવીન આગળ વધવીન અને ગામમાં અને એ દુનિયામાં માની इज्जत રાખતી અને ચાंगला माना ना ऊंचा करती इशी आईस बाशी इच्छा અને तुम्हाला पण सांगितल्या पोसा काय करता कट जाता मोबाईल मध्ये टाइमपास करता का शिकता का काम करता का काय करता ही पण हेरानी आईस बाशनी जरूर आ अरे तुम्ही जिसे तिसे त्याला तुम्ही सुनाट ढोरने को छोडी देशाल सुनाट ढोर विचार करो चरा लाग्या का मरा लाग्या कोई फरक नाही पडो आपली काळजी तर पाहिजे का नको अव जो बहास जो तू जन्मलीस ना तो त्याने जिंदगीला विचार नाही करणार जन्मता आईस मरी गई आणि तुला यो बारीक पासून मोठा करणार आणि किसा करी वाद वरना ती त्याने जीवला माहित आणि आज तू मोठी होईस निशी करनीस आज तू करनीस ना ये पीपल दहाड म कोणी बी मागना येईल काय रे पीपल दहाडने पोसे किशात अरे नको करशाल आईस बासा मान पाणी ठेवत आईस बासा जरा काय करत नाही येणे मांग त्याने मांग जाता हा आज या पाटील सरपंच अरे कोणाला बोलू देत नाही तेना नाव मोठा त्याच्याकडे मोठमोठा लोक नमी जात हा पण आज जયારે ते कोणाने गावમાં जाती आणि बोलतील काय लोक सांगतील मोठा भाषण करता आहात आणि तुमने गावना लोक तुम्हाला ऐकत नाही अरे बोला त्याला काय दावडा सता येते ढोंगा पडीन तुमने लिदे ढोंगा पडीन नजर पडून त्याला काय इज्जत राखनीस तू अरे तेने करता आईस पास वाजूटा रहता थी बेश अरे ये दुनिया में आईस बास सिवाय इसी माया कोनी नहीं दे ये दुनिया तो दूसरा लालच कहीं दाखव हो कोई भी धर्म हो कोई भी प्रांत हो कहीं भी हुआ पण
દરેક ગ્રંથમાં લીખેલા હા આઈસબાસી સેવા ભગવાનની સેવા. અરે યા આઈસબાસી આપला भगवान आहोत तेना माना ते प्रमाणे करा आणि जरी तुम्ही ते प्रमाणे करशाल ना तर तुम्हाला एक नवा जीवन मिळी जाईल. दाजी याला सांगीस ना काही फायदा नाही. आपलं तर नाव राखला नाही. હવે માં જુવાન હતા અને માને મામાસની ખુશી હતી. માં લગ્ન કરતા તો દાજી માં મરે पर्यंत इने हारी मां सबक निभावता हो. जी लागता ती इरामा पुरा पाडता हो. पण मला सोडी तिने पैसा ने लालच मत तू इशी करनीस बेस नी. आता लोक हसता ही बेस. दाजी आपले चला ये काही करत मला तर नाही ये गेला तर मामा बी सांगला मला लाज घ्याता. पोशीने आता तोच काढी लागेल त्याला नाही जायला पण एम काय पदर पोशी हाती पदर नाही पोशी हा आपले आपले तिने काय करायचं. आपली इज्जत दवाट न झाली. चला चला तुम्ही काय करा. असा भाई पप्पा माझी बाकी भूल हुई गए रो. तुला मा बारीक ना मोठा करणार आणि मलमजुरी કરીને किसा करे वादवणार અને लहान ना मोठा करणार અને तू इसी भूल करनेस थोडाक मला दुःख लागणार. तू म्हणा काहीच ना तुकडा तोडी टाकणेस. या दुनिया में मला हिंदूला का फिरूला मना नाकना पानी खा कर टाकनीस. बेटा खूप वेट करनीस आणि मला एक काही दुःख लागणार. पाटील सरपंच बोललात आणि गावना लोक बोललात तुला उतरी नित्री बोललात खूप वेट बोललात तो मने बास दे मला थोडा दुःख लागणार. आत्माला दुःख लागणार. मना काही टूटी के ऐसे माने दिल लागो. बेटा तू घर जाओ मग खेतर में जा आणि माते हूँ फिरी है. बेटा घर जाओ. बदलना भाड़ा किसे करो भाषला खूप दुखयो. आई जन्म दे અને બાસ મલમજૂરી કરી કુટુંબની ધંધા કરી 10-5 રૂપિયા લઈને બાળકલા વાંધો પૈસા દઈને લટી કપડા લઈને બારીકને મોટા કરો અને મોટા હોઈને વતનને પોરીસે કરો તો બાસના જીવ કઠરો. બાસને દિલમાં કઠો किसे किचा रहो कपारी गुण वादवता અને તેને કરતા તો इसे माना विचार आता कया दुनिया में कधी रहणार ने. ये मारे खेत में फाशी लागीने मरी जाई पण मनमय बदन पो इसे भूल करना तो मन में फाशी खावला भी मन नहीं हुयो. पण आता हिंदूला पण मला लायक नाही. थोडं गोठ माट जुवान पोऱ्या पोसा सांगता हा दवरला काही नाही पोर लफड़ा करनी इनी पोर त्याहारी पोई गई तो पासला हिंदूला पण लायक नहीं गणायचं. તેને કરતા જે મારે ખેતમાં જ फाशी લઈને મરી જા પણ એમાં કદી જગનાર નહીં. मैं भी पक्की भूल करी पप्पाला पक्की इज्जत होती तेनी અને मैं पक्की भूल करी તેને આગળ તો मैं काई ज नहीं आ कदोज के खेत में तेला भाकर लीजा आता.
પછી सांगते तर खबर पडेल हा પછી होईना काय પછી सांगते तर आम्हाला खबर पडेल कसं પછી तुमना बहास काय मग काय होईना सांगते तर खरी પછી ती पिपल तहाड विस्तारमा तेना नाव बोलायचं त्यानी नामना होती आज ती खोटा काम करणे इज्जत वाढावर होता तो पटकन जा त्याला खुर्शी देत त्याला चाय लय देत भाकर शोधत त्याने खूप नाम कमेल पण तू काही राखेल नाही त्याच्यासाठी तो इज्जत लागणे हवी तर फशी खायला हवा पण यो काम एकला नाही करू शकणार मग सरपंच साहेबला बोलवा आणि त्यांना विचारले हा आणि मग त्याला तर जाऊ हे सरपंच साहेब अरे साहेब हा. धोंडे इज्जत वाला माणूस होता अरे रे 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 रे. अरे तो फाशी खाईना मरी गया हा? त्याने मी मागत हे तू एकला होता एक काम करू तर त्यांना बहिणीसना पोसा खराब होई गया. चंदू पांडूला बोलवू आणि त्याही आपली ना फाशी उतारला प्रयत्न करू नाही तर एक काम करू इसाले तर मोडा होईल आपली गावना जीवन बोलव आणि फाशी उतारी पाडू पण त्याला गान तर करूलाच पडेल आपल्याला. तेला बोलवू अरे भाई ये आज ना काल दिस नाही हो फाशीला गेला हवा आपली आपली गाव रीतीला पत्नी देव आणि आपली गावना जीवन बोलव आणि उतारले बरोबर का नाही ए सतीदाजी ठेलो सतीश चल या काय दाजी? अरे ते फाशी खाईनांडावर चला ती उतारा आणि त्याला ना विधी होते ना आपली विधी करूला पडेल चला चला जा, चला जा. दुसऱ्याला गान तर करूला पडेल. हा, 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 आपली- आपण फिरी नाही पडत. मी बोलवू त्याला बोलू चला उतारा चला उतारा उतारा सरपंचाजी हा, बोल. मग काही सांगा मग चंदूला न पांडूला जाप दे है अरे तेच ना मामा शेखल तर एक मामा बराबर हा ना. मग बोलवा हा तुम्ही का हात एकले कौटुंबिक कौटुंबिक अरे चंदूराजी ए चंदूराजी पांडुराजी ना रो केव गॅस ए येव यार अठेरो दाजी यार अरे दाजी तुम्हाला नाही खबर अरे दाजी तो तुमना मामा असतो धोंडे अरे ती पोशीनी इज्जतला आंबाला फाशी खाईन मोरी गे आंबा कोणतं फाशी खा आंबा निहिर त्या आंबा डाळखीला रो फाशी खाईन मोरी गे कोण मला खेतार मग. काय होईना अरे बाबा फाशी खाईन मरणार दाजी त्याला मी भाकर ठेवली देल भाकर खाता फाशी कोणतं खा अरे गळाला फाशी खाय अरे बाबा गळाला फाशी खाईन मोरी गे कोणाच घ्या आम्ही तर वाटलाच होत आहो बाकी होता अरे बाबा मरी गया ती पोशी खोटं काम करणे इज्जत वाढावर होता तो मरी गया अरे बाबा मरी गया ना सरपंच साहेब मामास तो मामास त्याला दर्द हवा दुःख हवा तू भुया ना. बराबर एफर्ट एक ना तू. राजे तुम्हाला तो सांगता मला म्हणू दे रे ताऊ. अरे दुःख तर लाग हवा पण मग काय सांगा चला लवकर चला कठा मरी गया खेत माझ्या हा खेतमा अरे त्याला चला मोराल तो का मिस्कल मारीन बोलील ए निमकेकडा धरी ठेवला सर्व त्याला मा नागा दे आता नागा कोण खाईल काय चक्र तू ते गोष्टी याद करस ना अरे बाबा यो काल दिसना गळ फास खाईनेल आम्ही गाववाला विचार करनाव आम्ही उतारी पडनाव आणि याला विधी होता ना समसान वालेला पडेल कोण उतारणार अरे बाबा आम्ही अख्खा गाव मिळेल सरपंच साहेब आम्ही अख्खा विचार करनाव हात कोण लावणार अरे बाबा अख्खा गाववालाच आम्ही अरे बा 2 दिवस सुई द्या. हा आम्ही नाही सदावला होता तर बाबा तुम्हाला बोलवून नावच ना तुम्हीच मारा हवा आम्हाला तुम्ही बातमी करायला पाहिजे तुला मग एने माटे सांगा त्याला जाण कर मग अरे बाबा पण यो कालदी परवान दिवस ना अरे काय ती होता बरा होता महिना होई जाता आम्हाला बोलायला पाहिजे तुम्ही एक काम करा एने तुम्ही विधी करा आमच्या इथं काय मारीश न पोळाला नी अरे बाबा तुम्ही समजा आता ती पोशी खोटा काम करणे इज्जत वाढा आवडतो दाजी तूवर विश्वास करा तूच मारणार ना मा काय सांगा हा त्याला इज्जत लागणी हा ओशीने ईशा केला ना इज्जत लागली એટલે त्यांनी विचार करी लिधा आणि मरी गया हे तुला माहित होता पण 2 दिवस होईना पोशी पण तू कम्प्लीट किशा करी सांगस ओशीने आम्हाला सांगा
किती माहित टाकली? एकोणी मामा मग काय सांगा अरे आ, तोंड बी दिला ना उन्हाचं तोंड तरी उघडी हे कसं करणार अरे इकडून नाही खबर पडा मला दिशा बदली होईना रो मांडली घ्या अरे तोंडा येऊन तोंड आयचा अडा टोन बोल. न फाशी खायला अरे बाबा तोंड उघडी आहेत ना. हा, हा. काय म्हणता तुम्ही? रडलं तुम्ही रडलं आठवा मामानी आठवा नर पाटील दाजी हा. पाटील दाजी हा बोल बोल मामा चष्मा पोळी मरी घ्यावं बाबा तो चष्मा काय मग तो नंबर होता ना चष्मा तेना नंबर होता त्याला दिसानी होता लांब त्याला तिथं चष्मा पोवेला खास लागी गया चष्मा राही गया दादा दिशा हवा आत्माच नाही त्याला काय दिसेल पण मला जीपनं काढी दाखवा खास लागी गया तर जीप काढा चष्मा हा लागेल तर काढील तू खुशीला काम लागेल तो चष्मा आता काय करू ना तो तर फुकी ठेवी आता काय भुजी खावला तो इस्तो काही शोधस संसार में लेवला पडेल ना दादी इस्तो काही शोधस तू इस्तो काही शोधस हाय मग काय सांगा त्याला उचला चला उचला चला या अरे उलटा होईना तुम्ही काय गांडा हातात सावर विश्वास कर अरे मग फिरीने उचला फिरीने उचला फिरीने उचला नारो मामा वर हात करा मामा वर हात करा अरे बाबा त्या हात वळे घ्या म्हटलं अवस्था वराना त्या तू मरेल का वर हात करी निजुरू करण्याल नी वाटण ते घ्या तू ए ले उचला 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 फटाफट उंदरा त्याच्याकडे धावला चला हे तुम्ही हात लावा ए उतारा रे आणि काय होईना रे दाजी काय होईल? बोल ना दाजी हा. लेवला तर लेवत हा. पण एक शब्द त्याला शोधिल्यावर पैसा माझं कुठं ठेवणार अरे भाई तो मरी गया त्याला कठोर पैसा शोधत उशीला काही एखाद शब्द सांगणार तो शोधिले हा ती शोधायची पण विधी पदवी ना मग हा आणि आज काय बाकी राही गेलो मामा टुरू टुरू पादव टुरू टुरू पादव अरे गांडा तो काल दिसला मरेल तर पेट मग गॅस होई हवा गॅस रो गॅस होई घ्या गॅस पण तो का बेस रो चला 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 आज काय बाकी राही गेलो धोती रचनेस ना चढी होती घ्या बाबा तो धोतीर त्याला काय अर्धे पोवारशी नि पण स्वरात मग काही आंघोळी काय म्हणता रे? सांग सांगा. स्वरात मग काही केना नाही रह एकदा माणूस मरी गया ती चढी हवी का नाही हवी हा. पण त्याने ते रीतना आपले विधी करी देवला तर त्याचं काही नाही त्याला काही नाही तू कधी कळ ते आता सांगा कधी गय अरे बाबा तू काय गांडा असणार असं कुठं तुम्ही जायला हसता ए, तर चढे सरपंच साहेब तेच ना विधी कधी त्याला बी होय यार समजत नाही काही होळेक ना होळेक चढी गवस्था ना धोतीर गवस्था एखाद वासा लुकाई टाकला. सरपंच साहेब यो डवर खूप इज्जतवाला होता बरोबर ना आज बारीक पोशीने ढोल करी इज्जतवा गाव मतलब फिरूला नाक नाही त्याने ती त्यांनी विचार करी लिदा विचार करले जायचं तर फाशी काय लिहिलं ऐसा ही जिंदगी जीवित बी काय करू बरोबर ऐक ना श्रो एकलता एक तुमना मामास आणि आता ती पोशी एकली बरोबर आता मामाशी तर विधी करू दिली आता पोशी जाईल तर कटो जाईल तिला आधार कोण पण मा काय सांगा पोशीला बी थोडाकतो ना
तुम्ही इथे समजाव का भाई हे आज तू काय करणेस आणि आम्ही त्याचे सांगतो तिने मागू नको पुढं तर तो ही पोचल्या चांदूने पांडू तुम्ही दोन्ही भाऊ लिजा आणि हिला तुम्ही राखा काल उठी काही एका सारा संसार लावी दिजास बेटा परणी व्यवस्थित मागणं लागणार ना परणी तरी द्या शावर पाडा ना मगन माईक मगन भाई हा, मगन भाई. त्यांनी उतर करायला 100 रुपये दिला तू रडस त्याला दुःख होईना त्याला पण दुःख होईना. मला वाटा ये जो शावाला राजे आम्ही गाववाळायचा विचार करू ना आता हिला मागू नको पुढं तर हिला आता तुम्ही दोन्ही जाऊन हिला घरवली द्या हा द्या राबा यो सावर पडवा शावर पाडा ना मगन भाईनी मारोडा तो 100 रुपये दिना त्याला भी दुःख लागणार दुःख लागी तुला नावास करना बरोबर आता ये खुशी हाई आम्ही तुमने अंगी लावतो आणि आम्ही गाववाळा जायचो बस हिला आता तुम्ही सार समाज पडा आवणार दिवस महिना काही एका दशी उघडा येईल तर मग जुगाडी तिच्या उघडाय नाही पण बंद कर दिली तिने सरपंच साहेब मस्त जुगवता मस्त जुगवतास आईस जन्म तिने तो आईसला मुझे खायले वाहद नाही तो बहासला मुझे खायले आता आमने मांगा लागली आता आम्हाला भुजी खावी तुम्ही हातच तुम्ही चांगली लावू नये भाई खोटी विचारधारा आहे आपल्या लोकनी किशा करी काय साबे का काय मुजी खायनी सरपंच साहेब आता हे आईस ना ऐकली आईस तर मरी गई कधी पण बहासचं तिला बारीक पासून वाद ना ती खरी गोष्ट. अरे कोणी तकलीफ हुई हो बराबर. कोणी तकलीफ हुई हो एक पोसा वाहन वाला कोंबडा नहीं जब चरा लकड़ी की गया तो कोंबड़ी छोड़ी दी अरे बारीक पासून वाहत वाला कोंबडा कष्ट लागो हरेक चीज हरेक वस्तू पोसा साला आईस बास पूरा पाडता उसमें जाती घाटला जाती अखा पैसा सोडी सोडी ने पोसा साला देता पोसा कोई कदर करता है आता आपल्याला आता बारीक बारीक पोसा दाजी आईस बास बिचार देण्यासाठी कमावता आणि त्या बारीक बारीक दारू पेता भांग पेता आणि हेच मजा करता ही आई बहास ना न्याय ऐकणार आमना ऐकील का बराबर बराबर आमना न्याय ऐकणार मला पण शंका हुई हो. तरी वांदा नाही तुम्ही गावना सांगता हास तो आम्ही तिला लेतो अंजू अंजू ठे हे तूने जी करा मोठी भूल हो आणि तुना बाप ने લીધે બહાસ ઇજ્જત લાગને ને બહાસ મરી ગયા પણ તમને હરી અગર તુલા ગાવના લોક શોધતા હા તો આમાવર ભરોસા હોવા તઈએ આમાવર ભરોસા તું ठेव न तोर आम्ही भरोसा ठेवજો हन आणि हिला राक्षी तर आपल्याला काही व्हायला पोसे करतील ही बी काम हा काय माणूस आहे बा आधी गोष्ट दिशिनी हा तुमना कुटुंब ना हा ते व्हायला कोण हरी राजे त्याला करती तेना वजन चल आपले हा दारू की आमना कुटुंब ना आता ही पोशी आम्ही ली जाऊ आम्ही तर सडा आहे लोक आम्हाला पोसे नाही देणार हय तर पोशी हिजडी जो त्या दोन्ही भाऊच जर राखणार विशेष तुमचा विषय हा आम्ही तर गाववाळा तुम्ही तिने वस आता तुम्ही अंगी दिला सरपंच साहेब आपल्या जबाबदारी तुम्ही गेली का कोण गेली? आपली गाववाळा त्यांनी जबाबदारी त्याला शिकलं पडतं चल त्यांनी जबाबदारी पण आपले बी लेवला नाही ना आता मग घेऊन जा आम्ही तुला राखताव पण आम्हाला बी लोक हसतील आणि तू काय सांगस आज बास मरी तरी रडूला सकाळ बास मरी तरी रडूला हेरनीस जो सुधी आईस बास रहता ना अंजू जो सुधी आईस बास रहता आपला बोझ लाग हो मानी आईस ने रहती तो मा जगी जात्या माना बास तर मा जगत्या सर्वदा आम्हाला टोकता सर्वदा आम्हाला काही काही सांगता ते आपला बोझ लाग हो पण जी झगडता ना ते मग आपला शिक्षण हा पण आज तू कोणाला न्याय आम्हाला माफ कर आम्ही बी तुला लेजो नाही कुठे बी धाव हे प्रभू मला